नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, सर्वात मोठी सागरी सीमा कोणत्या देशाची आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅनडा. कॅनडा या देशाची सागरी सीमा सर्वात मोठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. असे काही प्रश्न आहे जे वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया प्रश्न पहिला. पहा, फोर्स वन काय आहे? फोर्स वन काय आहे? हा प्रश्न नागपूर कारागृह 2024 मध्ये विचारला गेलेला आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस कमांडो बल. महाराष्ट्र पोलीस कमांडो बल. मग विद्यार्थी मित्रांनो, फोर्स वनची नेमकी स्थापना कधी झाली आणि कशामुळे झाली हे आपल्याला माहिती पाहिजे. पहा, 2008च्या 26/11च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फोर्स वनची स्थापना झाली. आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की फोर्स वनची स्थापना नेमकं कोणत्या कारणाने झाली? तर 2008च्या 26/11च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फोर्स वनची स्थापना झाली. ओके. महाराष्ट्राचं काय आहे? हे कमांडो पथक आहे. काय? महाराष्ट्राचे कमांडो पथक आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर दहशतवादी हल्ल्यापासून मुंबईची सुरक्षा करणे हा उद्देश आहे. असा वन लाईनर प्रश्न तयार होऊ शकतो की फोर्स वनचा उद्देश काय आहे? तर दहशतवादी हल्ल्यापासून मुंबईची सुरक्षा करणे. ओके. पुढचा प्रश्न पहा, एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? हा प्रश्न सोलापूर शहर पोलीस 2021 मध्ये विचारला गेलेला आहे. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो? योग्य उत्तर आहे ACB. ACB. ओके. विद्यार्थी मित्रांनो, राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी जर लाच घेताना पकडला तर ACB कारवाई करते. पण असा प्रश्न जर विचारला की केंद्र सरकारचा कर्मचारी लाच घेताना पकडल्यास कोण कारवाई करतं? तर CVC अथवा CBI. लक्षात ठेवायचं आहे, केंद्र सरकारचा कर्मचारी जर लाच घेताना पकडल्यास कोण कारवाई करतं? CVC अथवा CBI. आणि राज्य सरकारी जर म्हटलं तर ACB. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठ्या बेटांचा समूह कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. जगातील सर्वात मोठ्या बेटांचा समूह इंडोनेशिया. पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठ्या बेटाचे नाव काय आहे? नाव या ठिकाणी विचारलेलं आहे. योग्य उत्तर आहे ग्रीनलँड. ग्रीनलँड. हा प्रश्न खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढचा प्रश्न पहा, मधुमेहात कोणता अवयव प्रभावित होतो? मधुमेहात कोणता अवयव प्रभावित होतो? तर स्वादुपिंड. स्वादुपिंड. पुढचा प्रश्न पहा, आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्रोत कोणत्या देशाची घटना आहे? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्रोत कोणत्या देशाची घटना आहे? योग्य उत्तर आहे जर्मनी. जर्मनी. पुढील प्रश्न पहा, मतदानाचे किमान वय कितव्या घटना दुरुस्तीनुसार 21 वरून 18 वर्ष असे कमी करण्यात आले? कितव्या घटना दुरुस्तीनुसार विचारला आहे? योग्य उत्तर आहे 61व्या घटना दुरुस्तीनुसार 21 वरून 18 वर्ष वय करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पहा, राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्य नियुक्त करतात? राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्य नियुक्त करतात? योग्य उत्तर आहे 12. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लिहून ठेवा. तलाठी भरतीमध्ये 5 ते 6 वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. राज्यसभेत राष्ट्रपती किती सदस्य नियुक्त करतात? तर 12. पुढचा प्रश्न पहा, 1916 मध्ये काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष विचारला आहे 1916 मध्ये. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंबिकाचरण मुजुमदार. अंबिकाचरण मुजुमदार. पुढचा प्रश्न, मनरेगा कधी सुरू झाली? तर 2006. 2006. पुढचा प्रश्न,
अरबी समुद्राच्या समांतर कोणता रेल्वे झोन आहे? पहा, पर्याय उत्तर पूर्व रेल्वे, मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पूर्व रेल्वे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कोकण रेल्वे. कोकण रेल्वे. अरबी समुद्राच्या समांतर कोणता रेल्वे झोन आहे? तर कोकण रेल्वे. पुढचा प्रश्न पहा, हडप्पा संस्कृतीच्या नाण्यावर कोणता शिक्का वापरला जात होता? योग्य उत्तर आहे युनिकॉर्न सील. हडप्पा संस्कृतीच्या नाण्यावर युनिकॉर्न सील हा शिक्का वापरला जात होता. करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. करा किंवा मरा, महात्मा गांधी यांनी ही घोषणा दिली होती. पुढचा प्रश्न, हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागालँड. हॉर्नबिल महोत्सव नागालँड राज्यात साजरा केला जातो. पुढे पहा, जगातील सर्वात मोठ्या कालव्याचे नाव काय? जगातील सर्वात मोठ्या कालव्याचे नाव काय? योग्य उत्तर आहे सुएझ कालवा. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. सुएझ कालवा जगातील सर्वात मोठा कालवा. पुढील प्रश्न पहा, स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला? स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे जेम्स वॅट. जेम्स वॅट यांनी स्टीम इंजिनचा शोध लावला. जगातील सर्वात लहान देशाचे नाव काय आहे? लगेच उत्तर आलं पाहिजे. काय? व्हॅटिकन सिटी. जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? व्हॅटिकन सिटी. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात लहान पक्षाचे नाव काय आहे? जगातील सर्वात लहान पक्षाचं नाव विचारलं आहे. योग्य उत्तर आहे हमिंगबर्ड. हमिंगबर्ड. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पहा, नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते पीक उपयुक्त आहे? नायट्रोजन स्थिरीकरणासाठी कोणते पीक उपयुक्त आहे? पर्याय पहा, मका, बीन्स, सोयाबीन, ऊस. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.